नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालेलो आहे सालबर्डीला. तर मित्रांनो, क्रुझर केली. 14 व्यक्ती होतो आम्ही सर्वजण. काही बसायचे आहे आणखी गाडीमध्ये, तर समोरून उचलो आम्ही. तर मित्रांनो, खूप मजा आली सालबर्डीला जाताना. तर बघू शकता, हा जो पहाड आहे, या पहाडामध्येच ते महादेव बसलेले आहे, ज्याला आपण सातपुडा पर्वत म्हणू शकतो. 3 पहाड चढून आपण महादेवापर्यंत पोहोचतो. तर आता सध्या आम्ही पोहोचलेलो आहे. ही नदी आहे, माळू नदी आहे, जे बैतूल MP मधून आपल्या महाराष्ट्र बॉर्डरकडे वळते. तर मित्रांनो, या नदीचा संगम पण होतो. तर मित्रांनो, आता सध्या आपण पोहोचलेलो आहे सालबर्डीला. तर मित्रांनो, गाडी पार्किंगमध्ये आतमध्ये टाकल्यानंतर सर्वात पहिले त्यांनी पावती घेतली 100 रुपये. तर मित्रांनो, इथून झाली सुरुवात आमची. गाडीच्या खाली उतरल्यानंतर आम्ही निघालो रस्त्याने. सर्व गाडीच्या खाली उतरले. आम्ही 14 जण होतो. हा आला गाडी पावतीसाठी. गाडी पार्किंगमध्ये लावली आणि बाकी आम्ही सर्वजण निघालो तिथून जाण्यासाठी. तर मित्रांनो, आता आम्ही सध्या चाललेलो आहे पहिल्या पायरीजवळ. तर मित्रांनो, त्याआधी आम्ही एक म्हणजे छोटंसं बाजूला महादेव आहे, गणपती आहे आणि तिथे पिंड वगैरे आहेत. त्याचा सर्वात आधी आपण दर्शन करून घेऊया मित्रांनो. त्यानंतर आपण जाऊया पहिल्या पायरीजवळ. तर मित्रांनो, एकूण एक सीन बहुत महत्त्वाचे आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. जर तुम्ही नाही बघितलं असेल तर इथे तुम्ही दर्शन नक्की घेऊ शकता मित्रांनो. हे बघू शकता, इथून चालू होते 3 पहाड क्रॉस करून ते महादेवाचं मंदिर आहे तिथे. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जाण्याचा जो रस्ता आहे तो एवढा भयंकर आहे, आणि जेव्हा आपण मंदिराच्या आतमध्ये जातो तर ते तर तुम्ही विचारूच नका मित्रांनो. जेव्हा आतमध्ये जातो गुफेमध्ये, तर मित्रांनो, खूप भयानक भीती वाटते. अंगावर असे काटे येते अक्षरशः, की कशासाठी आलो म्हणून. पण मित्रांनो, त्यानंतर जे केलेलं दर्शन आहे ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर बघू शकता आता. हर हर महादेव, हर हर महादेव, घर घर महादेव, महादेव, हर हर महादेव, भोले बाबा की जय. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे आता. पायऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. आता तुम्ही मित्रांनो बघू शकता, इथला जो नजारा आहे कशा पद्धतीने पुरे खरपाचा आहे मित्रांनो. नदीच्या बाजूबाजूने जावा लागतो. तर इथे तुम्ही बघू शकता. आता मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका. जर स्किप केलं तर तुम्हाला ज्या गोष्टी बघायला पाहिजे त्या म्हणजे न जाता तुमचं दर्शन इथेच होऊन जातो मित्रांनो. तर स्किप करू नका. खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार. काही पॉईंट्स आहे ते पण आपण बघूया. तर मित्रांनो बघू शकता, या नदी आहे, पूर्ण खरप आहे मित्रांनो. आणि इथून आपल्याला पायदळ जावं लागतं. हे बघू शकता, हे इथे जे तुम्हाला पूल दिसत आहे इथपर्यंत मित्रांनो पूर्ण हा नदीचा काठ आहे. इथून आपल्याला पायदळ जाऊन मग सुरुवात होतो मित्रांनो. आणखी हा पहिला पहाड झाला, त्यानंतर आणखी दुसरा पहाड, आणखी तिसरा पहाड. तर असं करून आपल्याला 3 पहाड क्रॉस करून जावं लागतं मित्रांनो. जवळजवळ हे 4 ते 5 किलोमीटर आहे पायदळ जेव्हा आपण जातो. आणि तिथे वाहन जाऊ शकत नाही मित्रांनो. आपल्याला पायदळच जावं लागते जर सालबर्डीला दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर मित्रांनो. हे बघू शकता, पाणी खूप मस्त आहे. आकाशी कलरचं पाणी आहे मित्रांनो. हे साचलेलं पाणी आहे. आणि या पद्धतीने असे गड आहे जे आपल्याला हे बघू शकताय. इथून आपली झाली आता सुरुवात जाण्यासाठी गुफेकडे. आणि मित्रांनो, आता तुम्ही इथे बघू शकता एक मंदिर आहे, आणि मंदिरावर किती मोठा दगड आहे तो हे बघू शकता तुम्ही. हे बघा मित्रांनो, असं वाटते जेव्हा तिथे जातो तो अचानक आपण घाबरून जातो की पडणार तर नाही खाली म्हणून. म्हणजे या पद्धतीने आहे तिथे या सर्व गोष्टी. हे बघू शकता मित्रांनो, लहानसा मुलगा येते थैल्या घेऊन चाललेला आहे. मित्रांनो, आम्ही स्वतः चाललो होतो, तो दम भरून येत होता. आणि हे बघू शकता थैल्या घेऊन चाललेला आहे 2-2. मित्रांनो, आपण तिथे भाव करतो की खूप महाग आहे. पण मित्रांनो, जेव्हा आपण त्या पहाडापर्यंत जातो ना, आणि जे आपल्याला थकवा जाणवतो ते तुम्ही विचार करू शकता. आणि हे मुलगा बघू शकता की थैल्या घेऊन चाललेला आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला भावामध्ये पटत असेल तर आपण घेऊ शकतो, आणि नाही पटलं तर नाही. तर मित्रांनो, त्यांना पुरवठलं पाहिजे या पद्धतीने. आणि महाग तर आहे, जत्रा म्हणजे महाग तर राहीलच. तर अशा पद्धतीने खूप साऱ्या पायऱ्या आहे. आता मित्रांनो बघू शकता, इथून कसं चढत जावं लागते. म्हणजे हे बघा,
पहाड आहे, पाय घसरून पडण्याची शक्यता आहे, पण सांभाळूनही जावं लागते मित्रांनो. आमच्याकडे बाळ असल्यामुळे आम्ही एकदम आरामशी गेलो आणि शांततेने दर्शन केलं. तर हे बघू शकता तुम्ही. खूप मजा आली मित्रांनो. हे मित्रांनो पूर्ण पहाडाखालचं आहे. जेव्हा आपण इथे जातो खूप घाबरल्यासारखं वाटते, असं वाटते पडतो का खाली म्हणून. कारण की जर घसरला, आज तुम्हाला माहीत आहे मातीचा राहतो, जर घसरला तर पूर्ण खाली. तर मित्रांनो महादेवाची कृपा आहे, एवढ्या वर्षापासून आहे, अजूनपर्यंत काही झालं नाही. तर मित्रांनो आम्ही पोचलो आता मंदिराच्या जवळजवळ. त्यानंतर इथून डाव्या हातावर चित्रछाया देवीचं मंदिर आहे, तिथे पण आपण दर्शन करू. आणि तिथला तर खूप फार सीन आहे मित्रांनो, स्किप करू जाऊ नका, तुम्हाला खूप मजेदार व्हिडिओ बघायला मिळणार. त्यानंतर मित्रांनो आम्ही पोचलो आता सध्या गुफेजवळ. गुफा आहे मित्रांनो, 3 गुफा आहे. सर्वात पहिले एक महादेवाची गुफा आहे, ते दर्शन झाल्यानंतर देवीचं गुफा आहे आणि त्या गुफेच्या आतमध्ये आणखी एक गुफा आहे. तर मित्रांनो आम्हाला खूप भीती वाटली होती जेव्हा त्या देवीचं दर्शन करण्यासाठी गेलो. तर तुम्ही इथे बघू शकता. सर्वात पहिले आता इथून झाली गुफेपर्यंत जाण्याचा पहिला रस्ता, म्हणजे महादेवापर्यंत जाण्याचा रस्ता. तर बघू शकता कसं हे पूर्ण गोट्याच्या आजूबाजूला आहे आणि त्यामध्ये एक भेग आहे, त्याच्या आतमध्ये जावं लागते. खाली बनवलेलं आहे त्यांनी, पण इथे तुम्ही बघू शकता. म्हणजे जेव्हा आतमध्ये जातो ना भीती वाटते की बा पडला नाही पाहिजे म्हणून गोटा. तर आमच्या अंगाला कसे एकदम काटे आले होते की बा पडला नाही पाहिजे, काही झालं नाही पाहिजे म्हणून. लोक खूप आहे जात होते, पण मनामध्ये मित्रांनो दुगदुगी होती का काही झालं नाही पाहिजे म्हणून, वापस तर गेलो पाहिजे घरी. तर अशी भीती होती मित्रांनो मनामध्ये. तर बघू शकता या दगडाच्या आतमध्ये तो रस्ता आहे, जिथे महादेवांनी सातपुडा पर्वत म्हटलं जाते, जिथे महादेवाचं वास करण्याचं ठिकाण होतं. तर बघू शकता इथून आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि मित्रांनो दूरपर्यंत आहे, एकदम छोटी नाही आहे गुफा, खूप मोठी आहे. तर बघू शकता तुम्ही, दर्शन घेऊ आपण. गर्दी मित्रांनो कमी होती, नाहीतर खूप राहते तशी. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पूर्ण गोट्याचा बनवलेला आहे, त्याला कलर मारलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये कसं पद्धतशीर बनवलेलं आहे, चेकर लावलेले आहे. तर मित्रांनो आता पोचलो आहे आपण महादेवाजवळ. तर मित्रांनो इथले तुम्ही बघू शकता, दर्शन घेऊ शकता. ज्यांचं येणं नाही झालं ते इथे घर बसूनच सालबर्डीचं दर्शन घेऊ शकता गुफेमध्ये, महादेवाचं आणि शिवपार्वतीचं. तर मित्रांनो दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी. पण मित्रांनो आम्हाला नक्की माहीत नव्हतं की इथे दुसरी गुफा आहे म्हणून. तर हे बघू शकता आता जेव्हा आम्ही वर चाललो होतो तेव्हा इथे बाया जात होत्या आतमध्ये, बघू शकता जाताना. तर आम्ही विचार केला इथं काय करत आहे. तर जेव्हा बघितलं तर इथे दुसरी गुफा होती मित्रांनो. त्या गुफेमध्ये फार अंधार काळाकिट्ट होता आणि समजत नव्हतं की काय करायचं म्हणून. हे बघू शकता इथून आतमध्ये चालले. खूप छोटीशी गुफा आहे मित्रांनो, पूर्ण वाकून जावं लागत होतं आणि भीतीच्या कारणामुळे व्हिडिओ पण नाही काढू शकलो मित्रांनो. अंधार एवढा होता की समजून नाही राहिलं होतं काय करावं म्हणून. तर तिचा देवीचा फोटो काढला. पूर्ण अंधार आहे मित्रांनो आणि आणखी त्याच्या आतमध्ये एक गुफा आहे. हे टॉर्चचा उजेड आहे मित्रांनो, आतमध्ये पूर्ण अंधार होता. खूप भीती वाटत होती, असं वाटत होतं फालतू आलो गुफेमध्ये, पण दर्शन झालं ते महत्त्वाचं. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर. हे नाचणारे सोबतचे होते मित्रांनो आमच्यावाले. त्यानंतर आम्ही निघालो मंदिराच्या बाहेर. तर हा सीन आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता. पहाडच पहाड दिसते आणि एक छोटीशी शेती केलेली आहे, बस तेवढंच दिसते. तर या पद्धतीने मित्रांनो चट्टान आहे मोठे मोठे दगडाचे. त्यानंतर आपण आलो आहे चित्रछाया मंदिराजवळ. तर मित्रांनो इथला सीन खूप मस्त आहे, तो तुम्ही बघू शकता. हे बघू शकता खूप मोठे मोठे दगड आहे आणि तिथून रस्ता बनवलेला आहे त्यांनी दगडाच्या मधातून, बघू शकता. असंच ते भुयार होतं मोठ्या दगडांचं. त्यानंतर इथे आम्ही दर्शन केले. तर मित्रांनो गजानन महाराज पण आहे.
त्यानंतर नौकदर चित्रछाया माता, त्यांचं पण तुम्ही दर्शन करून घेऊ शकता मित्रांनो. आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सारे माकड होते. काय काम करते ते? नाही सरला कोण चालली त्यांना मोबाईलच घेऊन घे. नाही घेत. त्याची भूक राहिली. एक एकच खाता का? घेणं बंदा मुठीत एक एक वचून खाऊन. त्यानंतर मित्रांनो बघू शकता नदीमध्ये देवी कोरलेली आहे, त्यांचं दर्शन तुम्ही साक्षात इथे घेऊ शकता. त्यानंतर आम्ही काही फोटो काढलेले, इथपर्यंत ब्लॉग होता मित्रांनो. हे फोटो काढलेले आहे, माझ्या मुलीचे आहे, माझे आहे. तर इथपर्यंत ब्लॉग होता मित्रांनो. जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन नक्की दाबा आणि आणखी ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की विजिट करा मित्रांनो.